जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। जनप्रतिनिधींची मोठी कोंडी, चौकशीचे नाव घेताच उडतय घाबरगुंडी। निवडणुकी दरम्यान दिली गेलेली आश्वासन ठरतंय फोल। भ्रष्टाचारात मोठ्या भाजप नेत्याचे नाव समोर। नेत्याचे नाव ऐकताच भ्रष्टाचारावर टाकला जातोय पडदा। कारवाईसाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे अपयश। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आटपून जवळपास 4 महिने उलटले आहेत। याच निवडणुकीदरम्यान नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या सर्वच उमेदवारांनी निवडून आल्यास भ्रष्टाचार विरोधात कणखर ठाम बोलू असे सांगितले होते। मात्र निवडून आल्यानंतर जणू कंठ बसल्याप्रमाणे कुणाच्याही तोंडातून शब्द फुटेनासा झालाय। वर्धा नगर परिषदेच्या प्रशासन काळात मोठ्या प्रमाणावर अंधाधुंद नागरिकांचा निधी खर्च करत भगत साहेबांच्या आशीर्वादाने स्वच्छता विभागात NSPL व महाराष्ट्र एंटरप्राइजेस तर बांधकाम विभागात स्मार्ट असोसिएट्स द्वारे निकृष्ट दर्जाचा नियमबाह्य सायकल ट्रॅक बनवला। या संदर्भात संपूर्ण पुरावे जनसंग्राम द्वारे सादर केले असताना देखील जवळपास 1 वर्षापासून प्रलंबित चौकशी पूर्ण करण्याची कुणाची हिंमत दिसत नाही। चौकशी करता गठीत समितीत भाजपचे नेते चौकशी अध्यक्ष व समिती सदस्य। मात्र NSPL कंपनीत भाजपच्या मोठ्या नेत्यांचा हस्तक्षेप असल्याने चौकशी समितीचे अध्यक्ष व सदस्य राजीनामे देत पळवाट काढत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे निवडणुकीआधी भ्रष्टाचारावर मोठमोठी भाष्य करणारे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची चौकशी करताना बत्ती गुल झाल्याचं दिसतंय। सोबतच चौकशी पूर्ण करून भ्रष्टाचार उघडकीस आणण्याऐवजी विद्यमान मुख्याधिकारी विजय देशमुख दबावात घेऊन NSPL कंपनीचे देयके देण्यासाठी तगादा लावत असल्याची चर्चा नगर परिषदेत आहे। त्यामुळे नागरिकांच्या पैशाने स्वतःचे खिसे भरणाऱ्या भगत साहेब व भ्रष्ट NSPL महाराष्ट्र एंटरप्राइजेस आणि सायकल ट्रॅकचे स्मार्ट असोसिएट या कंत्राटदारावर गुन्हे दाखल होणार का? नागरिकांना न्याय देणार असे बोलणारे नगराध्यक्ष न्याय करणार का? भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा हस्तक्षेप बघून नगराध्यक्षांसहित नगरसेवक व मुख्याधिकारी यांची घाबरगुंडी उडाली का? की सर्वच जनप्रती जनतेला वाऱ्यावर सोडत स्वतःचे स्वार्थ पूर्ण करणार? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले। तर आता नागरिकांच्या हितार्थ चौकशा होणार की आपल्या जबाबदाऱ्यांवर हात झटकत पाद भेकंड्याप्रमाणे नगर परिषदेचे जनप्रतिनिधी व अधिकारी पळणार हे आता बघण्यासारखे आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।